तेवढ्यात आणखीन एका महत्त्वाच्या घडामोडीकडे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प अर्थात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी आज रेसिप्रोकल टॅरिफबाबत मोठी घोषणा केली आहे आणि जगभरातील देशांना जबर धक्का दिलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच्या दिवसाचं नामकरण हे लिबरेशन डे असं केलंय आणि वेगवेगळ्या देशांकडून आकारण्यात येणाऱ्या टॅरिफची घोषणा केली आहे। यामध्ये ट्रम्प यांनी भारतालाही जोरदार धक्का दिलाय। ट्रम्प यांनी भारतावरती 26% टॅरिफ आकारण्याची घोषणा केली आहे। एक भलं मोठं अशा पद्धतीचं त्यांनी पत्रकच जाहीर केलंय। Yeah, very tough, very tough. The Prime Minister just left. He's a great friend of mine, but I said, you're a friend of mine, but you're not treating us right. They charge us 52%. You have to understand, we charge them almost nothing for years and years and decades. And it was only 7 years ago when I came in, we started with China and charged them. We took in hundreds of billions of dollars from China. आणि या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। अर्थतज्ञ अजय वाळिंबे सर आपल्या सोबत आहेत। अजय सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। मुळात ज्या पद्धतीने हा टॅरिफ आकारण्यात येतोय त्यावरती जगभरातील अनेक देशांनी आपला विरोध स्पष्टपणे दर्शवलेला आहे, तर काही दबक्या आवाजात आपला विरोध दर्शवत आहेत। भारताची काय या येत्या काळातली भूमिका असेल आणि जे वक्तव्य खास करून केलेलं आहे ट्रम्प यांनी हा टॅरिफ सांगत असताना त्याबद्दलही थोडं सांगाल? नाही, ट्रम्प यांचं वक्तव्य तर अपेक्षितच होतं, कारण जेव्हा प्राईम मिनिस्टर मोदी गेल्या वर्षी काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत गेले होते, तर गेल्याच महिन्यापूर्वी मला वाटतं गेले होते, त्यावेळी जे डिस्कशन झालं त्यावेळी आपल्या सगळ्यांना अशा होप्स होत्या की ट्रम्प यांचे मोदी मित्र आहेत आणि त्यामुळे कदाचित भारताला एक चांगली वागणूक मिळेल। पण प्रत्यक्षात तुम्ही पाहिलं तर ट्रम्पनी मैत्री एक वेगळी आणि व्यवहार वेगळा असंच एक धोरण अवलंबलेलं दिसतंय आणि ते अपेक्षित होतं। त्यामुळे तुम्ही जर पाहिलं गेल्या काही महिन्यात शेअर बाजाराचं मध्ये जी पडझड चालू आहे ती केवळ ट्रम्प मध्ये काय लहर येऊ शकेल ट्रम्पना आणि काय त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम होतील त्याकरता जे शेअर बाजाराची जी प्रिकॉशनरी किंवा अशी कॉशियस ज्या स्टेप्स दिसत होत्या त्याचा आता परिपाक झालेला आहे आणि आज जे मार्केट जे डाऊन आहे ते अपेक्षित होतं। पण मला असं वाटतं की आगामी काळात म्हणजे हे कायम राहील का, तर मला असं वाटत नाही की हे कायम राहील, कारण याचे दूरगामी परिणाम अमेरिकेच्या इकॉनॉमीवर होणार आहेत। बरोबर। त्यामुळे मला असं वाटतं की आता कळलंच, म्हणजे 10 एप्रिल पासून हे लागू होणार आहेत सगळे नवीन रेट, तेव्हा आपल्याला कळेलच की अमेरिका किंवा इतर राष्ट्राच्यावर काय स्टेप्स घेतील। नक्कीच। अजय सर, हेच विचारायचं होतं की अमेरिकेला स्वतःला ही धास्ती नाहीये का किंवा भीती नाहीये का की याचा परिणाम आपल्यावरही होणारच आहे आणि हा विचार न करताच असे निर्णय घेतलेले आहेत का? कारण मुळातच असे निर्णय घेत असताना एक महत्त्वाची कमिटी असते, ती बैठक घेते, त्यातून अनेक येत्या काळातले धोके लक्षात घेऊनच निर्णय घेतले जातात। असं झालं नाहीये असं म्हणायचं की निर्णय जो आहे तो नेहमीच आपल्या लहरी वृत्तीप्रमाणे घेतलेला आहे ट्रम्प यांनी? नाही, मला असं वाटतं की निवडणुकांच्या वेळी ट्रम्पनी सगळ्यांना आश्वासन दिलं होतं की अमेरिका फर्स्ट ही त्यांची म्हणजे टॅगलाईन होती। त्यामुळे व्हेन आय से अमेरिका फर्स्ट, त्यामुळे मला जसं आपण मेक इन इंडिया केलं होतं तसं त्यांना करायची इच्छा आहे। आणि त्यांचं म्हणणं असं की आम्हाला आतापर्यंत आम्ही प्रत्येकाशी मोबाईल धोरण अवलंबलं होतं, आमचा स्वतःचा इम्पोर्ट रेट हा खूप कमी होता, पण आम्ही मात्र जेव्हा एक्सपोर्ट करतो तेव्हा तुम्ही रेट जास्त लावता। त्यामुळे त्यांची भूमिका पहिल्यापासून होती त्यांच्या पक्षाची किंवा त्यांची स्वतःची, आणि त्याप्रमाणे त्यांनी या स्टेप्स घेतलेल्या आहेत। फक्त परिणाम असा होणार आहे की आतापर्यंत जो अमेरिकेत ज्या वस्तू सहज मिळत होत्या, उपलब्ध होत्या आणि ज्या रेटला मिळत होत्या त्या आता सगळ्या महाग होतील। म्हणजे गेल्या काही महिन्यात तर त्यांच्याकडे आता अंडी फार कमी झालेली आहेत, अंडी मिळत नाहीये। त्याप्रमाणे इतरही अनेक ज्या टिश्यू रोल्स जे कॅनडातून इम्पोर्ट होत होते ते पण आता त्यांच्याकडे कमी व्हायला लागले। तर एकतर 2 गोष्टी, तर वस्तू कमी कदाचित मिळायला लागतील किंवा त्यांचं रेशनिंग होईल। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डेफिनेटली महागाई वाढणार आहे, त्यामुळे इन्फ्लेशनरी ट्रेंड हा अमेरिकेत जास्त राहणार आहे आणि जेव्हा तिकडे इन्फ्लेशन वाढेल त्याचा दूरगामी परिणाम अमेरिकेच्या इकॉनॉमीवर होऊ शकतो। आणि ह्याचा सर्वात गंमत अशी आहे की अमेरिकेची अर्थव्यवस्थेला जर इम्पॅक्ट झाला तर त्याचा इम्पॅक्ट जगातल्या इतर देशांना होणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की मल्टिपल इफेक्ट्स आहेत। तर ते आत्ता जरी असं वाटतंय की हे असे पटापट घेतलेले निर्णय आहेत ते कदाचित अमेरिकेच्या अंगलट येऊ शकतात। अगदी।
पण आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्या पद्धतीनं औषध क्षेत्रामध्ये असेल किंवा कापड क्षेत्रामध्ये असेल, टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल, बाकी अनेक महत्त्वाच्या बाबी आहेत ज्याच्यातला आपला चांगल्या पद्धतीचा सौहार्दाचा व्यवहार सुरू होता. त्या व्यवहाराला कुठेतरी खीळ बसू शकते का, किंवा भारताची नेमकी आता येत्या काळातली भूमिका काय असू शकेल? मला असं वाटतं की केवळ हे बरेच सेक्टर्स आहेत, त्यातलं महत्वाचे तुम्ही जे सांगितलं, म्हणजे टेक्स्टाईल आहे, ऑटोमोबाईल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि फार्मा. तर हे 4 क्षेत्रांना डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट या 4 क्षेत्रांवर निश्चित होईल. परंतु मी जसं म्हटलं तसं की हे किती दिवस त्यांना सहन करता येईल. उदाहरणार्थ ऑटोमोबाईलचा इम्पॅक्ट एवढा जास्त असेल की तिकडच्या कार, आणि अमेरिका ही पूर्ण म्हणजे कारशिवाय तुम्ही अमेरिकेत प्रवास नाही करू शकत. त्यामुळे ऑटोमोबाईल इज अ व्हेरी बिग मार्केट इन अमेरिका. तसंच फार्मा, जर सगळी औषधं महाग व्हायला लागली तर त्याचा इम्पॅक्ट अमेरिकेवर दूरगामी परिणाम वाईटच होणार आहे. तर मला असं वाटतं की निर्जक रिॲक्शन आता जी दिसते ना, म्हणजे लगेच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र किंवा आपलं सेवा क्षेत्र, जसं H1Bचा त्यांनी आता जो प्रकार केलेला आहे, या सगळ्याचा इम्पॅक्ट आणि तो मोस्टली निगेटिव्ह हा अमेरिकेवर होणार. त्यामुळे आता इतर राष्ट्र सुद्धा, म्हणजे आता आपण निगोशिएशनचा हा प्रकार होईलच, आपल्या देशात होईल किंवा इतर देशांचाही निगोशिएशनचा हा प्रकार होईल. पण आगामी काळ म्हणजे येते 3-4 महिन्यात म्हणजे इतर राष्ट्र आणि अमेरिका हे काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं ठरेल. आता सध्या आपल्याला दिसतंय की चीन किंवा जपान म्हणजे 34%, बांगलादेश, श्रीलंका यांच्यावर आपल्यापेक्षा जास्त कर लावलेला आहे. आणि त्यांचा इम्पोर्ट जास्त आहे, म्हणजे चीनचा इम्पोर्ट तो खूपच आहे अमेरिकेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की इतर राष्ट्र जो काही याच्यावर कदाचित सगळी राष्ट्र एकत्र विचार करू शकतात, जसं युरोपियन युनियन करते, किंवा अमेरिकेला स्वतःलाच एक आत्मपरीक्षण करावं लागेल त्यांना की आपण हे करतोय ते बरोबर करतोय. मला असं वाटतं की निवडणुकीत त्यांनी जी आश्वासनं दिली होती त्याचं ते पाळल्याचं एकीकडे दाखवायचं, नंतर मग याची परिस्थिती आपल्या देशावरच विपरीत होती असं म्हणून मग नंतर हळूहळू पुन्हा त्याचे रेट्स, इम्पोर्टचे रेट्स कमी करायला जायचे, असं पण होऊ शकतं. अगदी. पण आता याचा परिणाम जसा भारतीय शेअर बाजारावरती तुम्ही म्हणताय की होतो आहे, दिसतो आहे, तसाच परिणाम अमेरिकन शेअर बाजारावरती सुद्धा अर्थातच दिसणार आहे, निश्चित होईल. त्यामुळे अर्थतज्ञ सुद्धा या संदर्भात एक मोलाचा सल्ला देऊ शकतात, किंवा सामान्य जनता जी आहे, अमेरिकन जनता, ती सुद्धा येत्या काळात कान टोचू शकते का आपल्या राष्ट्राध्यक्षांचे? हो, म्हणजे आता असं आहे की आता जसं तुम्ही सांगितलं की अमेरिकेचा शेअर बाजार पण आपल्याला पडताना दिसतोय, कारण ओव्हरऑल ह्याचा इम्पॅक्ट आहे ना, मी जसं सांगितलं की केवळ एका देशावर नाहीये, हा जगाच्या राजकारणावर आहे. सो आता आपण आपल्या ज्या सीमारेषा आपण पुसलेल्या आहेत, आंतरराष्ट्रीय जेव्हा बाजारपेठ असते त्यात सीमारेषा पुसल्या जातात. त्यामुळे इथे जर मी पुन्हा सीमारेषा घालून त्याच्यावर जर इम्पोर्ट ड्युटी किंवा एक्सपोर्ट टरिफ, व्हॉट एव्हर, इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट, याच्यावर जर आपण जास्त असे कर लावायला लागलो, ड्युटी लावायला लागलो, तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट, पॉझिटिव्ह नाहीच, निगेटिव्हच इम्पॅक्ट होईल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की गुंतवणूकदार हा आता हतबलच झाला असणार सगळीकडेच, म्हणजे केवळ भारतातला नाही, सगळ्या देशातला. कारण आपल्या बाजारात तसंच अमेरिकेला बाजार सुद्धा आता जी इन्व्हेस्टमेंट होते ती परराज्यातून पण होते. जसे आपल्याकडे FII असतात आणि FII ची इन्व्हेस्टमेंट जास्त असते. आता FII ने काढता पाय घेतला होता, पण आता सगळ्या जगातच तशी परिस्थिती असेल आणि ओव्हरऑल जर मंदीचं वातावरण किंवा मंदी सदृश वातावरण हे आत्ता जे तयार झालेलं आहे, कारण अनिश्चितता आहे, ह्याला मंदी म्हणण्यापेक्षा अनिश्चितता आहे, आणि अनिश्चिततेचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे व्होलॅटिलिटी इंडेक्स जर तुम्ही पाहिलात तर तो भयानकच वाढलाय गेल्या 3-4 महिन्यात. कारण लहरी ट्रम्प काय करू शकतो याच्यावर बाजार अपेक्षित आहे, त्यामुळे बाजार पण लहरी झालेला आहे. तर सध्या तरी मला असं वाटतं की गुंतवणूकदार, मग ते कुठलेही असो, त्यांनी एक संयमच दाखवायला लागेल. त्यांच्याकडे आता दुसरा पर्यायच नाहीये ना. आयदर यू हॅव टू बुक लॉस, आणि मग तो लॉस झाल्यानंतर पुन्हा जर आपण हे सगळं व्यवस्थित झालं तर पुन्हा शेअर बाजार वाढू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की एक संयम दाखवून फक्त चांगले निवडक स्टॉक्समध्ये, निवडक क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली तर ती फायद्याची ठरू शकते. अजय सर, तुम्ही उल्लेख केला तसा लहरी राजा जरी असला तरी प्रजा काही आंधळी नाहीये, आणि बाकीचं सरकारमधलं मंत्रिमंडळी काही तेवढा आधांतरी नाहीये, ते तेवढे सक्षम आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक तज्ज्ञ आहेत, आणि त्यामुळे येत्या काळात कदाचित बदल हे करावे लागू शकतात, कारण अनेकदा असे बदल जे आहेत ते ट्रम्प सरकारनं केलेले आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाचा भारताशी संबंधित मुद्दा हा की मोदींचं नाव घेऊन त्यांनी म्हटलं माझे चांगले मित्र आहेत, हुशार आहेत, पण
आम्ही सुद्धा इतकी वर्ष त्यांना मोठ्या प्रमाणात कर दिलेला आहे असं म्हणून त्यांनी आपला कर जो आहे तो त्याचा उल्लेख केलेला होता. या संदर्भात त्यांनी भारताला कुठेही एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो ना की भारताबद्दल कुठेतरी एक जवळीक आहे आणि म्हणून काहीतरी बदल दिसेल असं केलेलं नाही. तर या संदर्भात आता आपली नेमकी धोरणं कशा पद्धतीनं असतील आणि आपले आर्थिक सल्लागार सुद्धा कदाचित त्यांना काही डोस देऊ शकतील का? मला असं वाटतं ना की याच्यात डेफिनेटली निगोशिएशन्स होतील. कारण तुम्ही जर पाहिलं तर आपला एक्सपोर्ट हा अमेरिकेच्या अमेरिकेचा आपल्याकडे येणारा जो इम्पोर्ट आहे त्यापेक्षा आपला एक्सपोर्ट निश्चित जास्त आहे. आणि त्यामुळे ह्याचा जरी आपण टरीफ कमी करायचं ठरवलं की अमेरिकेतून मी जे काही इम्पोर्ट करतोय त्याच्यावर मी टरीफ कमी करीन तरी सुद्धा आपल्यावर फारसा इम्पॅक्ट होणार नाही. म्हणजे आपला मेक इन इंडियाच्या धोरणाला किंवा आपली जी एसएमई सेक्टर आहे त्याला थोडीफार बाधा निश्चित पोहोचू शकते. परंतु तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण तरी सुद्धा ट्रेड पॉझिटिव्ह राहू. कारण आता सुद्धा आपण ट्रेड पॉझिटिव्हच आहोत. फक्त तो ट्रेड पॉझिटिव्हचा जो माझा जी साईज आहे ती कमी होऊ शकते. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये निगोशिएशन डेफिनेटली होतील आणि आपण काही वस्तूंवर तरी निश्चित त्यांचा म्हणजे अमेरिकेतून इम्पोर्ट करणाऱ्या काही करार निश्चित कर कमी करू शकतो. जसं आपण आता पेट्रोलियम प्रोडक्ट्सवर किंवा कच्च्या तेलावर अमेरिकेतलं आपण कच्च्या तेलावरचं इम्पोर्ट चालू केलेलं आहे जे ट्रम्पच्या भूमिकेला अपेक्षित आहे किंवा पूरक आहे. नक्कीच अजय सर. आणि मुळात मेक इन इंडिया बनवत असताना त्यासाठी सुद्धा 5 वर्षांचा काळ गेला आणि त्यानंतर कुठेतरी त्याची फळं दिसू लागलेली होती. तसंच अमेरिका फर्स्ट म्हणताना त्यासाठी काही काळ घालवावा लागेल हेही कदाचित ट्रम्प सरकारला कोणीतरी सांगेल आणि तेव्हा कदाचित त्यामध्ये फरक पडेल अशी आशा बाळगूयात. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत त्यासाठी.